10वीची परीक्षा अतिशय महत्त्वाच्या टप्प्यावर आलेली आहे आणि याच टप्प्यामध्ये तुम्हाला गणित आणि विज्ञानाचे पेपर्स आता चालू होणार आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून आपण गणित भाग 1 इयत्ता 10वी क्वेश्चन नंबर 1A म्हणजे पहिल्या प्रश्नामध्ये किंवा कृती क्रमांक 1A मध्ये बहुपर्यायी प्रश्न 1 मार्कांसाठी विचारले जातात आणि माझ्यासमोर आता जे प्रश्न मी घेणार आहे त्यासारखेच प्रश्न बोर्डाला येणार आहेत. बोर्डाला येणारे हे प्रश्न आपण घेतोय आणि यातूनच तुमची संपूर्ण सगळ्या प्रकरणांची रिव्हिजनसुद्धा होणार आहे. म्हणजेच आपण प्रश्नपत्रिका कशी असेल हे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याबरोबरच पहिल्या प्रश्नामधला बी भाग ज्याच्यामध्ये एक मार्काचे प्रश्न सोडवण्यासाठी येतात ते पण आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्या व्हिडिओची लिंकसुद्धा तुम्हाला वरच्या बाजूला जर तुम्ही पाहिलं तर तिथं तुम्हाला आय बटन दिसतं, त्याच्यामध्ये प्लेलिस्ट आहे वेगवेगळ्या प्रकारच्या प्रश्नांची. त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन पुढचे व्हिडिओ पहा. म्हणजे प्रश्न क्रमांक 1 दोन्ही प्रकार, प्रश्न क्रमांक 2ची कृती पूर्ण करणे म्हणजे ॲक्टिव्हिटी, त्यानंतर बी मधला जो भाग आहे उदाहरणं सोडवण्याचा भला महत्त्वाचा मोठा भाग ज्याच्यामध्ये तुम्हाला 4 उदाहरणं सोडवायची आहेत प्रत्येकी 2 मार्कांसाठी, म्हणजे 8 मार्कांचा तो एक उपप्रश्न आहे. आणि प्रश्न क्रमांक 3A मध्ये सुद्धा तुम्हाला जो काही लागणारा भाग आहे ॲक्टिव्हिटी पूर्ण करण्याचा 3 मार्कांचा, तोही याच व्हिडिओच्या सिरीजमध्ये घेतलेला आहे. प्लेलिस्ट पहा, व्हिडिओमध्ये जाऊन तुम्ही ती पाहू शकता. चला तर मग बघूया आजच्या आपल्या 10वीला गणित भाग 1 मध्ये येणाऱ्या प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न ज्यांच्या सहाय्याने आपण आता रिव्हिजन म्हणजे उजळणी सुद्धा करतो आहोत. या प्रकारच्या प्रश्नांमध्ये माझ्यासमोर एक PPT आलेली आहे आणि आमचे मित्र संतोष आगरकर सर यांनी ही PPT मला पाठवून दिली आणि त्यांनी सांगितलं की सर हे सगळे प्रश्न 100% परीक्षेत येतात आणि अर्थात इतक्या वर्षांचा अनुभव आहे त्यामुळं यातलेच या टाईपमधलेच प्रश्न परीक्षेला असतात हे सगळ्यांना माहीत झालेले. त्यामुळे हे प्रश्न फार महत्त्वाचे आहेत. सगळे प्रश्न विद्यार्थ्यांनी आपल्या वहीमध्ये लिहून घ्यायचे आहेत. त्यांचं स्पष्टीकरणसुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे. ते स्पष्टीकरण आयतं नुसतं न बघता एकदा स्पष्टीकरण समजून घ्या, नंतर आपल्या वहीमध्ये न पाहता ही उदाहरणं सोडवा. एक मार्क फार महत्त्वाचा आहे. काही विद्यार्थ्यांना 14 मार्क पाडायचे आहेत, काही विद्यार्थ्यांना 40 मार्क पाडायचे आहेत. दोन्ही प्रकारच्या विद्यार्थ्यांसाठी हे सोडवणं लिहून काढणं फार महत्त्वाचं आहे. या सिरीजमधले सगळे व्हिडिओज पहा म्हणजे तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये येणारे सगळ्या प्रकारचे प्रश्न मी या ठिकाणी घेतोय. या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला ऑलरेडी मी प्रश्न क्रमांक 1A पासून प्रश्न क्रमांक 3B पर्यंतचे प्रश्न घेतोय. दुसरी एक प्लेलिस्ट आहे ज्याच्यामध्ये हॉट प्रश्न आपण प्रश्न क्रमांक 4 मधले घेतलेले आहेत. त्याच्यामधले 8 व्हिडिओज ऑलरेडी प्रसारित झालेले आहेत. तीही प्लेलिस्ट पहा म्हणजे तुम्हाला 4थ्या प्रश्नापर्यंत अडचण काहीच नाही. आणि 3 मार्काचा प्रश्न पुन्हा 5वा असतो, त्यासाठी तुम्ही प्रश्न क्रमांक 3 जो मी या सिरीजमध्ये घेतोय तोही पाहिला तरी चालेल. म्हणजे एकंदरीत प्रश्न क्रमांक 1 पासून प्रश्न क्रमांक 5 पर्यंत 40 मार्कांसाठीचे वेगवेगळे प्रश्न मी तुमच्यासमोर मांडतो आहे. अर्थात तुमचं काम आहे हे व्हिडिओज पाहणं, प्रश्न समजून घेणं, उत्तर समजून घेणं आणि ते शेवटी आपल्याला समजून न पाहता स्वतःच्या मनाने लिहिता येण्यापर्यंत आपण तयारी करणं गरजेचं आहे. चला तर मग पहिला प्रश्न पाहूया. x = y = 10 आणि x - y = 4 या समीकरणांच्या आलेखाच्या छेदनबिंदूचे निर्देशक टिंबटिंब आहेत. अर्थात सेमीच्या विद्यार्थ्यांनी जरी हे प्रश्न पाहिले तरी फार काही अडचण नाही, कारण x = y = 10 आहेत आणि इंग्रजीत पण हेच लिहिलेलं असणार आहे. x - y = 4 हे पण तिथंच लिहिलेलं असणार आहे आणि विचारलेलं आहे की याचं ॲक्च्युली सोल्युशन काय येणार आहे थोडक्यात. म्हणजे मग जर हे सोडवायचं म्हटलं तर इथं +y दिसतंय, इथं -y दिसतंय आणि एकदा प्लस आणि y असलं की आपलं काम सोपं झालं. इथं +y आहे, इथं -y आहे, त्यामुळे आपलं काम सोपं काय झालं, एकदम काम असं सोपं झालं की इथं त्यांची बेरीज केली की काम होणार आहे. म्हणून त्यांनी सांगितलं समीकरण 1 आणि 2ची आपण बेरीज करूयात. माझ्याकडे हे सगळं सोडवलेलं आहे त्यामुळे मी फक्त तुम्हाला हायलाईट करून ती पायरी समजावून सांगणार आहे. तुम्ही नंतर त्या पायऱ्या लिहून घ्यायच्या आहेत. दोघांची बेरीज करायची. +y ला -y कॅन्सल झाला, तसा तो कॅन्सल केलेला इथं दाखवता सुद्धा येईल आपल्याला, कारण आपल्याकडं त्या सगळ्या सिस्टीम ज्या आवश्यक असतात त्या आहेत. त्याप्रमाणे इथं आपण कलर त्या घेऊयात त्याचा आणि याप्रमाणे +y आणि -y एकमेकांना कॅन्सल करून टाकले. शिल्लक राहिलं 2x = 14. x = 14 / 2 मीन्स x = 7. आपल्याला एक तर किंमत मिळाली x = 7. आणि जर तुम्ही या पर्यायामध्ये बघितलं तर x ची किंमत 7 फक्त एकाच जागेवरती आहे, म्हणजे इथंच फक्त येते. आणि अर्थात ही सगळी उदाहरणं जी आहेत ती काय तुम्ही अंदाजे टाकायची नाहीत. ही सगळी उत्तरं तुम्ही स्वतः सोडवून काढायची आहेत, अंदाजे टाकायची नाहीत. यानंतर y ची किंमत 3 येते, म्हणजे सोडवल्यावर उत्तर आपल्याला मिळालं
7 स्वल्पविराम 3 हा 1 मार्कांचा प्रश्न आहे. हे सगळं तुम्हाला परीक्षेत एवढं सगळं लिहिणं अपेक्षित नाही. तुम्हाला हेच उत्तर लिहायचं आहे, पण हे उत्तर येण्यासाठी तुम्हाला काही कच्चं काम करावं लागेल. ते कच्चं काम या ठिकाणी तुम्हाला करून दाखवलेलं आहे. हे थोडं फास्टमध्ये कच्चं काम करायचं, कारण दिलेली समीकरणं एकदम पिल्लू पिल्लू छोटी छोटी समीकरणं असतात म्हणून. चला पुढे जाऊयात. पुढचं उदाहरण बघायचं आहे आणखी. त्यानंतर जर डी बरोबर -3, dx बरोबर 18, dy बरोबर -12 या प्रकारचं उदाहरणसुद्धा प्रत्येक वर्षी परीक्षेला आहे. 1 मार्काला तरी येतं आहे किंवा बहुपर्यायीमध्ये तरी येतं आहे. कुठंतरी असतंच हे उदाहरण, 100% ठरलेलं आहे. एक्सची किंमत काढायला सांगितलेली आहे. मग आता आपल्याला इथं सूत्र दिलेलं आहे, x बरोबर dx भागिले d. dxची किंमत 18 ठेवली, डीची किंमत -3 ठेवली ना किमती, म्हणजे आपलं उत्तर किती मिळणार आहे? -6 ही एक्सची किंमत आपल्याला मिळणार आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक C -6 हे बरोबर आहे. याप्रमाणे आपल्याला ही उत्तर मिळत जातात. वेळ आपण वाया घालवणार नाही. फास्टमध्ये आपण 1 मार्काचे प्रश्न पाहणार आहोत. हा व्हिडिओ संपला की लगेच दुसरा व्हिडिओ लावा, ज्याच्यामध्ये पुन्हा 1 मार्काचे सोडवण्याचे प्रश्न आहेत. आता हे प्रश्न जे आपण 1 मार्कांना घेतोय, ते कधी हाच प्रश्न 2 मार्काला पण विचारू शकतात. कधी 2 मार्काचा प्रश्न 1 मार्काला पण विचारू शकतात. तसं काही त्याच्यामध्ये फार हार्ड अँड फास्ट असा रूल नाही की हा प्रश्न 1लाच पाहिजे आणि तो प्रश्न 2लाच पाहिजे, किंवा तोच प्रश्न बहुपर्यायीमध्ये सुद्धा पर्याय देऊन सुद्धा विचारला जाऊ शकतो. म्हणजे प्रश्न क्रमांक 1, 2 थोडं फ्लेक्झिबल राहिलं तरी चालेल. x वर्ग वजा 2x वजा 3 या वर्ग समीकरणाच्या विवेचकाची किंमत, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट मीन्स डेल्टा इज इक्वल टू b² - 4ac. यू हॅव टू फाइंड दिस व्हॅल्यू. तुम्हाला ही व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. त्यासाठी समीकरण योग्य स्वरूपात आहे, म्हणून एची किंमत तुलना केल्यावर एची किंमत 1 मिळाली, बीची किंमत -2 मिळाली आणि सीची किंमत -3 मिळाली. इथं बरेचसे विद्यार्थी गडबड करतात. म्हणजे मी बघितलेले विद्यार्थी जे माझ्याकडं अनुभव माझा जो आहे त्यानुसार सांगतो, इथं 1 लिहिलेलं नसतं. त्यामुळे बरेचसे विद्यार्थी एची किंमत x² अशी घेतलेले सापडलेले आहेत. एची किंमत x² अशी घ्यायची नाही, ते चुकीचं आहे. एची किंमत 1 आहे, बीची किंमत -2, सीची किंमत -3. या किमती सगळ्या आपण या ठिकाणी ठेवल्या. b² - 4ac मध्ये सोडवलं तर आपला डिस्क्रिमिनंट म्हणजे डेल्टाची किंमत निघाली 16. याप्रमाणे b बरोबर 16 हा आपल्याला ऑप्शन मिळाला. 3 प्रश्न आपले आत्ता 3 मार्काचे बघून झालेत. तुमच्या बोर्डाच्या परीक्षेनंतर झाल्यानंतर पुन्हा म्हणजे 13 तारखेला दुपारी मी या प्रकारचे कोणते प्रश्न घेतले आणि कोणते तिथं आले होते हे पुन्हा एका व्हिडिओतून 100% 13 तारखेला दाखवून देणार आहे. त्यामुळे जे विद्यार्थी हा व्हिडिओ पाहतील त्यांनी हे लिहून घ्या, सोडवून घ्या, म्हणजे तुम्हाला परीक्षेत या प्रश्नांचा उपयोग होणार आहे. खालीलपैकी कोणती संभाव्यता असू शकत नाही, आणि असू शकत नाही म्हणून त्यांनी नियम आपल्याला माहिती आहे. घटनेची संभाव्यता 0 ते 1 दरम्यान असते, किंवा थोडंसं लिहितो मी, 0 ते 1 दरम्यान तर असतेच, किंवा ती अशी सुद्धा असू शकते. काही वेळेला इथं विद्यार्थी चुकतात. 0% P म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ एनी इव्हेंट << 100%. टक्केवारीत जर दिलं तर 0% ते 100% ही चालू शकते, बरोबर. आणि जर आकड्यांच्या रूपात दिलं तर 0 पासून 1 पर्यंत संभाव्यता असते. म्हणजे 1 पण चालू शकतंय, 99% पण चालू शकतंय. आता इथं जर तुम्ही 1.9 भागिले 10 घेतलं तर याचं उत्तर आलं असतं 0.19. हे पण चालू शकतंय, पण ही किंमत 1.9 1 पेक्षा मोठी आहे, आणि म्हणून 1 पेक्षा मोठी आहे म्हणून ही संभाव्यता असू शकत नाही. म्हणजे याप्रमाणे ही संभाव्यता नाही हे आपल्याला दिसलं. का दिसलं? कारण त्याचं तुम्हाला सापडलं 1 पेक्षा मोठी संख्या. याप्रमाणे उत्तर काढायचे आहेत. म्हणजे जर आपली थेअरी पक्की असली ना तर आपल्याला उत्तरं निघायला अजिबात अडचण येणार नाही. उदाहरणं मी सोडवून दिलेली आहेत. उदाहरणं सोडवली, तुम्ही फक्त बघायचं, लिहून काढायचं. परीक्षेत प्रश्न आला की आठवायचं की या चॅनलवरती या मुलांनी सरांनी आपल्याला ही उदाहरणं सोडवून घेतलेली होती. अर्थात काही विद्यार्थी नंतर शिक्षकाची आठवण काढत नाहीत, नावं काढत नाहीत, चांगलं काय सांगितलं होतं हे सांगत नाहीत. हा भाग वेगळा आहे, पण आता त्याला इलाज नाही. ज्याच्या त्याच्या मनाचा तो प्रश्न आहे, चांगलं काय सांगावं, वाईट काय सांगावं. T1 म्हणजे पहिली किंमत दिलेली आहे 0. अरिथमेटिक प्रोग्रेशन दिलेली आहे या ठिकाणी, ज्याला आपण अंकगणिती श्रेणी म्हणतो. या श्रेणीसाठी
0 वजा 4 वजा 8 वजा 12, T1 T2 T3 T4 म्हणजे पहिले पद, दुसरे पद, तिसरे पद, चौथे पद लिहिले. आणि सामान्य फरक आपण T2 वजा T1 वजा 4 वजा 0 म्हणजे वजा 4 हे उत्तर आपल्याला मिळालं. पर्याय क्रमांक बी वजा 4 हा याच्यामधला आपल्याला सामान्य फरक, साधारण फरक मिळाला. सोपी सोपी उदाहरणं असतात, अगदी येड्या पोराला सुद्धा सुटतील अशी. पण जी आता ते काय व्याख्या करायला नको येडं कोणाला म्हणायचं, कारण त्या व्याख्येमध्ये परत मतभेद असू शकतात. हे अगदी साध्या साध्या गोष्टी आहेत या. इथं तुम्हाला समीकरणाची मुळे म्हणजे अल्फा इज इक्वल टू -2 दिलेला आहे आणि बीटा इज इक्वल टू +7 दिले. हा इथं प्लस आहे, खाली नंतर तो दुरुस्त करून घेतलेला आहे, लिहिण्यामध्ये थोडं वरती मिस्टेक झाली ती म्हणून ते मायनस चिन्ह खोडलं आहे. +7 येते. मग अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू 5 आली आणि अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू -14 वजा 14 आली. ह्या किमती आपल्याला या सूत्रामध्ये ठेवायच्या आहेत. सूत्रामध्ये किमती ठेवल्यानंतर अल्फा बीटाची किंमत 5 ठेवली, अल्फा गुणिले बीटाची किंमत वजा 14 ठेवली, तर आपल्याला मिळणारं समीकरण मिळालं x² वजा 5x वजा 14 म्हणजेच पर्याय क्रमांक सी जो होता. म्हणजे सोडवून उत्तर काढायची. पुन्हा मी सांगतोय, बहुपर्यायी प्रश्नांसाठी ढगात गोळ्या मारायच्या नाहीत. प्रत्येक प्रश्न सोडवून उत्तर काढायचं. कधी कधी आपल्याला वाटतं हे सोपं आहे, ह्याचं उत्तर हेच आहे. तसं नाही, ते उत्तरं फसवी असतात. जसं की मगाशी त्यांनी 1.9/10 घेतलं होतं, ते तुम्हाला विचार करून उत्तर काढणं गरजेचं होतं. तिथे विद्यार्थी काही वेळेला चुकतात. हा 7वा प्रश्न, विविध रक्तगटांच्या व्यक्तींचे रक्तगटानुसार वर्गीकरण वृत्तलेखात दाखवायचे आहे. ओ रक्तगट असणाऱ्या व्यक्ती 40% असल्यास, आता इथं त्यांनी जी संख्या दिलेली आहे ती 40% दिलेली आहे आणि ही संख्या आपल्यासाठी फार महत्त्वाची आहे. 40%. ओ रक्तगट असणाऱ्या व्यक्तींसाठी वृत्तलेखातील केंद्रीय कोनाचे माप आपल्याला काढायचे आहे. आता मग व्यक्तींची संख्या आहे 40. कितीपैकी 40 आहे? ही आहे 100 पैकी 40. 40 व्यक्ती ओ रक्तगटाच्या कितीपैकी? 100 पैकी. मग जर आपण पुढे जाऊन हे सोडवलं तर केंद्रीय कोनाचे माप सूत्र आपल्याला जर पाठ असलं तर, कारण मीच पुन्हा एकदा सांगतो की जर आपण मॅथ्स पार्ट 1 मॅथ्स पार्ट 2 या दोन्ही ठिकाणी फक्त प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरामध्ये योग्य असं सूत्र जरी लिहिलं तरी आपल्याला अर्धा मार्क मिळतो. योग्य सूत्र म्हणतोय मी पुन्हा एकदा, योग्य जे तिथं लागणार आहे ते तुम्ही जर लिहिलं तर तुम्हाला अर्धा मार्क मिळणार आहे. अशा अर्धा मार्क प्रत्येक ठिकाणी जर तुम्हाला मिळत गेला तर तुम्हाला 8 ते 9 मार्क फक्त सूत्र लिहून मिळू शकतात. म्हणजे आपण वर्षभरामध्ये जर सूत्र जरी पाठ केलेली असतील, तेवढी जरी लिहिली तरी आपल्याला 8, 9, 10 मार्क मिळायला काही अडचण नाही. अगदी किरकोळ उदाहरणं जर सोडवली, इकडून तिकडून किमती ठेवलेल्या असतात त्या, तर अजून 4 मार्क वाढू शकतात. म्हणजे 14 मार्क 40 पैकी पाडायला काहीच अडचण नाही. आता ज्याला 14ही पडू शकत नाहीत ते किती येड असेल बरं? मग बघा, आता तुम्हीच विचार करा त्याचा. मग सूत्र पण वर्षभरात त्या विद्यार्थ्यांनी पाठ नाहीत का केली, लिहून नाहीत का काढली? कुठलं सूत्र बाबा? हे केंद्रीय कोण विचारलाय का नाही? डायरेक्ट डोळं झाकून केंद्रीय कोणा सूत्र लिहून टाक ना, अर्धा मार्क मिळून जाईल. बरे, बाकी तुला काहीच नसलं कळलं तर सूत्र तरी लिही, तेवढं तरी कर. एवढं सांगून सुद्धा विद्यार्थी सूत्र पाठ करत नाहीत, असा माझाच वाईट अनुभव मी स्पष्टपणे सांगतो. सोडवलं, किमती ठेवल्या, 30-60ने आपण त्याला गुणलं वगैरे, गुणाकार करून झालं 144. हे उत्तर आपल्याला अचूक उत्तर मिळते. अचूक उत्तर मिळालं पाहिजे. त्यानंतर GSTIN. आता हे ज्ञानाची माहिती आहे, पुस्तकात सरळ वाक्य दिलेलं आहे. GSTIN मध्ये एकूण 15 अंक अक्षरं असतात. उत्तर 15 आहे. किती सेकंदाचं काम आहे? 1 सेकंदात 15 लिहून काम संपेल. एक काम करा आणखी, तुम्ही जेव्हा बहुपर्यायी प्रश्नाचे उत्तर लिहिणार आहात त्याप्रमाणे आकडा टाकला तुम्ही. समजा जो पहिला आकडा सोडवत आहे त्याच्यामध्ये ए पर्याय आला आहे आणि 15 आले, तर ए पण लिहा आणि 15 पण लिहा. नुसतं ए लिहून गप बसू नका, नुसतं 15 लिहून गप बसू नका. त्यांना जे पाहिजे ते घेतील, मार्क आपला कुठं जायला नको. यानंतर एक साक्ष आणि 3x + 4y = 6 या समीकरणाच्या आलेखाच्या छेदनबिंदूचे निर्देशक टिंब असतील. इथं एक साक्ष घ्यायचा आहे म्हणून एक साक्षासाठी वायची किंमत 0 ठेवायची. इथं तशी ती किंमत 0 ठेवलेली आहे. मी तो गोल करून दाखवतो. वायच्या जागेवर काय लिहिलं आहे? 0 लिहिले. बाकी सगळं आहे तसंच आहे. मग 4 × 0 म्हणजे 0 आणि मग x ची किंमत काढण्यासाठी पुढं सोडवलं. x ची किंमत -2 एवढी आलेली आहे. म्हणून छेदनबिंदूचे निर्देशक x ची किंमत -2, y ची किंमत 0. अचूक उत्तर आलेलं आहे बी हा पर्याय, -2 आणि 0. 10वा प्रश्न. हा प्रश्न मागच्याच वर्षी आलेला आहे. 2000 ते
3000. आता इथं डॅश आहे, काही जणांना तो वजा चिन्ह वाटतं, ते ॲक्च्युली वजा चिन्ह नाही. 2000 ते 3000 या वर्गाचा वर्गमध्य टिंबटिंब आहे. आता 2000 आणि 3000च्या मधली संख्या आपल्याला लिहायची. आता हा किती पिल्लू प्रश्न पुन्हा आला बघा बरं, तरी विद्यार्थी इथं चुकवून ठेवणार. सरळ सरळ दिसतंय 2000च्या आणि 3000च्या मध्ये 2500 येणार आहे. काही प्रश्न अतिशय एका सेकंदात उत्तर लिहिण्यासारखे असतात. थोडं जरी डोकं असलं, अगदी थोडं म्हणतोय मी, फार नाही. मेंदू डोक्याच्या कवटीमध्ये असलेला कुठलाही व्यक्ती 2000 आणि 3000च्या मधली संख्या 1000 लिहून ठेवणार नाही, 500 लिहून ठेवणार नाही. 2000च्या आणि 3000च्या मध्ये 2500 येतात एवढं तरी आपल्याला कळलं पाहिजे. पुढीलपैकी कोणते वर्ग समीकरण आहे असं विचारले. काही ठिकाणची वर्ग समीकरणं नसतात, ती लगेच आउट करून टाकायची. इथं 5 दिसतंय म्हणजे हे नाही, घातांक 5 आहे. इथं जास्तीत जास्त घातांक 3 आहे म्हणजे हे पण नाही. राहिले हे दोघांचा विचार करायचा. इथं x आहे, इथं पण xच आहे. मग आपल्याला काय पाहिजे असतं, xचा वर्ग पाहिजे असतो म्हणजे हे पण नाही. आपोआपच राहिलं कुठलं हे. तुम्ही मला मग इथं कुठं x वर्ग दिसतोय, नाही दिसत. मग कसं काय, पण तुम्ही जर याला गुणाकार करून बघितला तर x गुणिले x म्हणजे इथं एक पद तुम्हाला 16x वर्ग असं मिळणार आहे. बस झालं, बाकीचं फार विचार करायची गरज नाही. तुम्हाला तिथं घातांक 2 मिळतोय. म्हणून पर्याय क्रमांक, अचूक उत्तर पर्याय क्रमांक डी असा आहे. जे काही प्रश्न माझ्यासमोर आहेत ते मी थोडे फास्ट घेतो, तुम्ही ते नंतर व्हिडिओ पॉज करून लिहून ठेवा. आता तुम्हाला लिहायला तेवढा वेळ मिळणार नाही, फक्त बघून घ्या अगोदर. नंतर एक एक प्रश्न लिहा, त्याचं स्पष्टीकरण लिहा आणि मग पर्याय लिहून ठेवा. ही चांगली सवय लावून ठेवा. अगदी तुम्ही प्रश्नपत्रिकेमध्ये जरी हे सोडवलेलं असलं तरी ते काय वाया जात नाही. तुम्ही उत्तर काढलं हे सुरुवातीला जर तपासणाऱ्याला कळलं की तुम्ही सोडून उत्तर काढताय, ढगात गोळ्या मारत नाही, तर त्यालाही वाटेल पेपर विद्यार्थ्यांनी स्वतः मनाने चांगला लिहिलेला आहे. दर्शनी किंमत ₹100 असलेल्या शेअरचा बाजारभाव ₹75 आहे. आता मग काय झालं, 100वरनं तो 75ला आला म्हणजे कमी झाला म्हणजे अवमूल्य झालं. किती रुपयांनी कमी झाला, 25 रुपयांनी कमी झाला. म्हणजे पहिलाच पर्याय आपला बरोबर आला. ए पर्याय, शेअर 25 रुपये अवमूल्यावर आहे. तो जर वाढला असता तर अधिमूल्य झालं असतं, कमी झाला आहे म्हणून अवमूल्यावर आलेला आहे. आता हे उदाहरण 5वीतलं उदाहरण आहे. 5वीतलं उदाहरण आहे, मी पुन्हा एकदा सांगतो. 5x + 2y = 16 मध्ये एक्सची किंमत 2 ठेवायची आणि सोडवायचे. इथं ठेवली बघा, एक्सची किंमत ठेवलेली आहे 2 आणि पुढं सोडवलं. वायची किंमत काढली, ती आलेली आहे 3. म्हणजे अचूक उत्तर आलं t = 3. सोडवून दाखवले, काही अडचण नाही. तुम्ही ते बघून लिहून काढू शकता. 5वीतलं उदाहरण आहे. एका चलातील रेषीय समीकरणे सोडवणे. पुन्हा 8वीमध्ये पण अशी उदाहरणं होती. पुन्हा 10वीत तेच दिले. पण 10वीतल्या विद्यार्थ्याला जर ही येत नसलं तर त्याने 5वीत काय केलं, 8वीत काय गणित शिकला, स्वतः काय प्रयत्न केले, नाही कळलं तर मग का नाही आत्तापर्यंत त्याने विचारलं कोणाला, फार मोठे प्रश्न निर्माण होतात. पुढच्या प्रश्नामध्ये दिलेला आहे मध्य, म्हणजे तुम्हाला x ची किंमत 7 दिलेली आहे आणि सिग्मा fi ची किंमत 210 दिलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये n नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स विचारलेले आहेत. सूत्र वापरलं पुन्हा एकदा मध्याचं. म्हणजे तुम्ही बघा, प्रत्येक आकड्यामध्ये तुम्हाला काहीतरी सूत्र वापरायचं आहे. म्हणजे पुस्तकातली सूत्र जर पाठ असतील तर आपल्याला 8 ते 10 मार्क 100% मिळणार आहेत. आणि मी पेपर झाल्यावर सुद्धा 13 तारखेला ते दाखवणार आहे की तुम्ही या प्रश्नांच्या उत्तरामध्ये फक्त सूत्र लिहिलं असतं तरी तुम्हाला एवढे मार्क मिळाले असते. तो सुद्धा एक व्हिडिओ माझा 13 तारखेला 100% येणार आहे. 13 म्हणजे 13 फेब्रुवारी नाही, सॉरी, आता 13 मार्च 2024चा पेपर झाल्यानंतर लगेच. अचूक उत्तर आलेलं होतं 30. एक फासा फेकला, पूर्ण वर्गसंख्या वरच्या पृष्ठभागावर येणे संभाव्यता काढा. आता इथं पूर्ण वर्गसंख्या म्हणलं की बऱ्याच जणांना फक्त 4च दिसतं. 1 हा सुद्धा पूर्ण वर्ग आहे, हे लोक विसरून जातात आणि उत्तर चुकतं. तसं चुकवू नका. तुमच्या पुढं उत्तर मी पूर्ण लिहून दिलेलं आहे. वरच्या पृष्ठभागावर पूर्ण संख्या येण्याची शक्यता 1/3 अशी आहे, कारण 6 संख्यांपैकी 2 संख्या पूर्ण वर्ग आहेत. निश्चयकाची किंमत काढा. आपला नेहमीचाच हा प्रश्न आहे. 1.3च्या सुरुवातीला दिलेला हा प्रश्न होता. किमती ठेवल्या, गुणाकार वजाबाकी केली आणि 21 + 20 केले म्हणून +1 असं उत्तर निघाले. बऱ्याच जणांची ही उत्तरं काही वेगळी काढतात. मुलं कशी काढतात काय माहीत. पुढं दिलेल्या वर्ग समीकरणाच्या मुळांचे स्वरूप टिंबटिंब असेल. आता हे स्वरूप ठरवण्यासाठी पुन्हा काय करावं लागेल आपल्याला. हा प्रश्न कधी 2 मार्काला पण विचारतात ना, कारण आधी याच्यावरून तुम्हाला डेल्टा काढावा लागतो, म्हणजेच विवेचक काढावा लागतो, डिस्क्रिमिनंट b² - 4ac काढावा लागतो आणि त्याच्यावरनं मग तुम्हाला ठरवायचं की
किंमत त्याची कशी आली त्याच्यावरनं काय झालं. आता इथे त्यांनी सोडवून दाखवले त्यानुसार b² - 4ac किंमत 41 आली, ती शून्यापेक्षा मोठी आहे. ज्यावेळेला अशा प्रकारे शून्यापेक्षा मोठी किंमत येते डेल्टाची, तेव्हा मुळे वास्तव आणि असमान असतात, म्हणजेच भिन्न असतात. म्हणून पर्याय क्रमांक इथं जो दिसतोय वास्तव व भिन्न, पर्याय क्रमांक C हा बरोबर आलेला आहे. प्रश्न क्रमांक 17 पूर्ण केला आपण. म्हणजे 1-1 मार्काचे हे 20 प्रश्न पाहणार आहोत. त्यातला 17वा प्रश्न आत्ता झालेला आहे. 3च्या पट्टीतील पहिल्या 5 संख्यांची बेरीज किती आहे. आता हे अगदी तुम्ही हे जरी समीकरण नाही वापरून सोडवलं, 3च्या पट्टीतल्या पहिल्या 5 संख्या म्हणजे 3, 6, 9, 12 आणि 15 यांची बेरीज तुम्हाला करायची. काही बेरीज करता येत ना का. 3च्या पट्टीतल्या पहिल्या 5 संख्या करा की बेरीज, एवढी संपलं काम. ही जर तुम्ही बेरीज केली तरी उत्तर तुम्हाला मिळणारच आहे. किती मिळणार आहे. 45. करा बेरीज. म्हणजे असंच नाही की तुम्ही कुठल्याही योग्य मार्गाने सोडवलेला असेल ना तरी तुम्हाला उत्तराचा पर्याय बरोबर आला की मार्क मिळणार आहे. एखाद्या विद्यार्थ्याने अंकगणिती श्रेणी नाही वापरली, असं सोडवलं तरीसुद्धा त्याच्या 45 उत्तर आलेल्याला मार्क द्यावे लागणार आहेत. म्हणू शकत नाही आपण की असं कसं सोडवले. बरोबरच आहे, हे सुद्धा काय चुकीचं आहे का. नाही. प्रश्न क्रमांक 18 45 उत्तर आलं. प्रश्न क्रमांक 19 एका व्यापाऱ्याने 1200 किमतीच्या ड्रेसवर 5% GST लावून तो विकला तर त्याला SGST किती भरावा लागेल. आता या 1200साठी आधी 5%चा GST काढावा लागणार आहे. आता त्याच्यावरून त्यांनी अगोदर उलट केलं आहे. SGSTचा दर 2.5% काढून घेतला आहे, 5च्या निम्मा, आणि 2.5%वरनं हे उत्तर काढले 30 रुपये. तसं सुद्धा काढता येतं. किंवा तुम्ही जर असं केलं डायरेक्टली ह्या 1200 रुपयाचे 5% काढले तर ते 60 रुपये आले असते. आणि म्हणून त्यांनी पहिलाच पर्याय 60 दिला आहे. 60 लक्षात ठेवून जमणार नाही, कारण टोटल GST 60 आहे. त्याचा निम्मा भाग SGST म्हणून असतो आणि निम्मा भाग CGST म्हणून असतो. मग 60च्या निम्म म्हणजे पर्याय क्रमांक 3रा पर्याय C पर्याय 30 हे उत्तर या ठिकाणी बरोबर आलेलं आहे. दिलेल्या अरिथमेटिक प्रोग्रेशनसाठी श्रेणीसाठी A बरोबर 11, D बरोबर 2, तर T10ची किंमत काढायची. पुन्हा एकदा हे सूत्र इथं आलं बघा. सूत्र लिहिलं की अर्धा मार्क, त्याच्या किमती ठेवल्या की अर्धा मार्क, अशा प्रकारे अर्धे मार्क आपले वाढत जातात. सोडवून दाखवलेलं आहे, किमती ठेवलेल्या आहेत आणि उत्तर काढलेलं आहे 29. याप्रमाणे विद्यार्थ्यांनी पुढं या 1 मार्कांचे प्रश्न करायचे. हे बहुपर्यायामध्ये पण येऊ शकतात, 1A मध्ये येऊ शकतात किंवा 1B मध्ये सुद्धा येऊ शकतात. येण्याला तसं काही बंधन नाही, ते कुठेही येऊ शकतात. मात्र आपली तयारी असणं गरजेचं आहे. आता याच बाजूला तुम्हाला दोन्ही बाजूंना जर तुम्ही बघितलं, तर तुम्हाला 2 व्हिडिओ दिसत आहेत. त्या व्हिडिओपैकी पुढचा 1 मार्कांचे प्रश्न काही सोडवायचे, त्याचा काही व्हिडिओ आहे तो बघा. बाजूला प्लेलिस्ट आहे, त्याच्यामध्ये 1, 2, 3, 4, 5 मार्कांचे सगळेच व्हिडिओ आहेत, तेही बघा. धन्यवाद.